हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA PSY 273 उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास या बुक्समधून IMP टॉपिक्स बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही नवीन जर असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला आज आपण उपयोजित या बुक्समधून व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय स्वरूप लेसन 2 घटक क्रमांक 2 व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय स्वरूप याच्यातून IMP टॉपिक्स बघू। व्यक्तिमत्व आणि चारित्र्य याच्यावर जर स्पष्ट करा आलं पेपरमध्ये तर आपण मनाच्या भाषेत हे लिहिता येईल असं मी तुम्हाला वाचून दाखवते। तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेत लिहायचं आहे। व्यक्तिमत्व आणि चारित्र्य। अनेक लोक व्यक्तिमत्व आणि चारित्र्य हे शब्द समानार्थी म्हणतात। लॅटिन शब्द पर्सोना या मूळ शब्दापासून पर्सनॅलिटी हा इंग्रजी शब्द तयार झालेला आहे। पर्सोना म्हणजे मुखवटा, हा नाटकातील पात्राचे रूप, दृश्य, वर्तन व वरवर आढळणारे गुणधर्मच फक्त दाखवत नाही तर त्या पात्राचे मूलभूत स्वरूप दाखवतो। त्यामुळे रूपातील मानसशास्त्रज्ञ व्यक्तीचा सखोल अभ्यास करणे पसंत करतात। ते व्यक्तीच्या मूलभूत व कदाचित जन्मजात संरचनेचा विचार करतात। त्यामुळे ते व्यक्तिमत्व हा शब्द न वापरता चारित्र्य किंवा कॅरेक्टर हा शब्द वापरतात। फ्राइड सुद्धा चारित्र्याची संरचना हा शब्द प्रयोग करतात। व्यक्तिमत्वाची रचना म्हणत नाहीत। अमेरिकेत वर्तनवादी दृष्टिकोन मान्य असल्याने ते परिस्थितीच्या प्रभावाला व अध्ययनाला जास्त महत्त्व देतात। त्यामुळे ते चारित्र्य हा शब्द न वापरता व्यक्तिमत्व हा शब्द वापरतात। चारित्र्य या शब्दाला नैतिक मूल्य आहे, तसे व्यक्तिमत्व या शब्दाला नाही। चारित्र्य चांगले वा वाईट असू शकते, तसे व्यक्तिमत्वाचे नाही। एखाद्याचे व्यक्तिमत्व कसे आहे ते सांगताना ते चांगले वाईट सांगितले जात नाही, कारण व्यक्तिमत्वाची संकल्पना ही वास्तववादी आहे तर चारित्र्य आदर्शवादी आहे। व्यक्तिमत्व कसे आहे याचे वर्णन करते, पण चारित्र्य कसे असावे याची कसोटी असते व त्यानुसार ते आहे की नाही ते बघितले जाते। ऑलपोर्ट यांच्या मते व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन केल्यास त्याला चारित्र्य म्हणता येईल व चारित्र्याची मूल्यांकता काढून टाकल्यास व्यक्तिमत्व उरेल। चारित्र्यवान माणूस हा प्रामाणिक, सत्यवादी, नैतिक बंधने पाळणारा, धार्मिक, आस्तिक वगैरे असेल। त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना हे घटक त्यात येतीलच। त्याचा अभाव असल्यास मनुष्य चारित्र्यहीन ठरेल, पण व्यक्तिमत्वहीन ठरणार नाही। चारित्र्यामध्ये नैतिकता पाहिली जाते, तिचा व्यक्तिमत्वाशी संबंध नाही। व्यक्तिमत्व ही जास्त व्यापक संज्ञा आहे व चारित्र्य हा त्याचा एक भाग आहे किंवा अनेक गुणविशेषापैकी एक गुणविशेष आहे। चारित्र्यवान माणूस हा शीलवान म्हणजे सच्शील असतोच। व्यक्तिमत्व आदर्शवादी नसल्याने व्यक्तिमत्व कसे असावे वा नसावे हे बघितले जात नाही, त्याचे जसेच्या तसे वर्णन केले जाते। पुढच्या लेसन मध्ये 3 नंबरचा लेसन आहे व्यक्तिमत्वाचा अभ्यास वर्गत्व दृष्टिकोन। त्याच्यामध्ये आहे IMP मानसिक कार्यावर आधारित वर्गीकरण। दैनंदिन व्यवहारात आपला अनेक व्यक्तींशी संबंध येत असतो। त्यापैकी काही व्यक्ती त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वागण्याने आपले लक्ष वेधून घेतात व कायमच्या लक्षात राहतात। उदाहरणार्थ, संजय हा तरुण मुलगा हुशार व कल्पक आहे, परंतु आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या मनाचा थांग पत्ता तो लागू देत नाही। तो अतिशय हळव्या मनाचा असून त्याला टीका अजिबात सहन होत नाही। तसेच तो संशयखोर असून इतरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो। या उलट विजय मात्र सर्वांमध्ये मिसळणारा, खेळकर व बोलका आहे। मनात जे काही असेल ते मोकळेपणाने बोलतो। मनाचा कठोर असल्याने त्याच्यावर टीकेचा अजिबात परिणाम होत नाही। संजयप्रमाणे तो संशयखोर तर अजिबात नाही। वरील उदाहरणातील संजय आणि विजय यांची स्वभाव वैशिष्ट्ये परस्पर विरुद्ध आहेत हे उघड आहे। अशा वैशिष्ट्यामुळेच काही व्यक्ती नेहमी आपल्या स्मरणात राहतात। संजय व विजय यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचा येथे उल्लेख नाही, तर दोघे इतर व्यक्तींशी कसे वागतात, कसे बोलतात, त्यांना कोणत्या गोष्टीत रस वाटतो याचेच वर्णन आहे। ही त्यांची मानसिक कार्ये होत। याचा अर्थ असा की संजय व विजय मानसिक कार्याच्या बाबतीत परस्पराहून भिन्न आहेत। नेमकी हीच गोष्ट विचारात घेऊन कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे प्रकार सुचविले आहेत। मानसिक कार्यावर आधारित व्यक्तिमत्व प्रकारांना मानसशास्त्रीय प्रकार असेही नाव आहे। व्यक्तींनी सभोवतालच्या परिस्थितीसंबंधी किंवा स्वतःसंबंधी दाखवलेली अभिरुची किंवा अवधान यावर मानसशास्त्रीय प्रकार अवलंबून आहेत। स्टर्नर, ओर्शा, जेम्स आणि कार्ल युंग
या शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रीय प्रकार सांगितले आहेत, परंतु असे प्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय काल युग या मानसशास्त्राकडे जाते. म्हणून युगने सुचवलेल्या वर्गीकरणाचा आपण येथे विचार करू. युग यांच्या मते सर्व व्यक्तीचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे दोनच प्रकार आहेत. अंतर्मुख व्यक्ती स्वतःलाच अधिक महत्त्व देते. तिच्या अभिरुची आणि प्रेरणा तिच्या भोवतीच केंद्रित झालेल्या असतात. या उलट बहिर्मुख व्यक्ती स्वतःची बाह्य गोष्टींना अधिक महत्त्व देते. तिच्या अभिरुची व प्रेरणा बाह्य गोष्टीकडे केंद्रित झालेल्या असतात. बाह्य आणि वस्तुगत गोष्टींना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. युगने असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीत या दोन प्रवृत्ती असतात, परंतु जन्मजात प्रवृत्ती आणि बाह्य परिस्थिती यामुळे कोणीतरी एक प्रवृत्ती प्रभावी ठरते आणि यावरून व्यक्ती अंतर्मुखी बनेल की बहिर्मुखी ते निश्चित होत असते. अंतर्मुखी व्यक्तीच्या वर्तनावरून असे दिसते की तो स्वतःचे म्हणजे तिचे स्वत्व हाच तिच्या आचारविचाराचा प्रमुख घटक होय. तुलनेने बाह्य जगाला तिच्या दृष्टीने कमी महत्त्व असते. या उलट बहिर्मुख व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जिचे वर्तन बाह्य गोष्टीशीच अधिक निगडीत असते. या तुलनेत तिच्या दृष्टीने स्वतःला कमी महत्त्व असते. वरील उदाहरणातील संजय हा अंतर्मुखी तर विजय हा बहिर्मुखी आहे असे सहज लक्षात येते. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी व्यक्ती महत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी वर्तन वैयक्तिक घटकांनी निश्चित झालेले असते. बहिर्मुखी वर्तन वस्तुनिष्ठ घटकांनी निश्चित झालेले असते. शांत, इतरांपासून दूर राहणारा, गुप्तता बाळगणारा व एकांतप्रिय. तर बहिर्मुखी बोलका, इतरांमध्ये सहज मिसळणारा, विश्वासू, इतरांचा सहवास पसंत करणारा. 3 ताठर नियम आणि आदर्श डोळ्यापुढे घेऊन जीवन जगणारा. आणि इकडे बहिर्मुखी समायोजनशील, व्यवहारिक, काय फायद्याचे आहे यावर वर्तन अवलंबून. 4 हळूवार, संवेदनक्षम आणि संशयी, कठोर मनाचा. 4 इकडे बहिर्मुखी कठोर मनाचा, टीकेकडे दुर्लक्ष करणारा, संशय नसणारा. 5 दिवा स्वप्ने व आत्मविश्लेषण यात रममाण होणारा आणि बहिर्मुखी क्वचितच दिवा स्वप्ने व आत्मविश्लेषण यात रमणारा. 6 भावनिकदृष्ट्या आतल्या गाठीचा, सहानुभूती शून्य व थंड. आणि इकडे बहिर्मुखी भावनिकदृष्ट्या अनिबंध, चंचल, मनमिळाऊ, प्रेमळ. युग यांनी केलेल्या वर्गीकरणाचा असा अर्थ होतो की कोणतीही व्यक्ती एकंदर अंतर्मुखी असते किंवा बहिर्मुखी, तिसरा पर्यायच नाही. आपल्या उदाहरणातील संजय व विजय अनुक्रमे अंतर्मुखी व बहिर्मुखी आहेत यात शंका नाही, परंतु त्याची व्यक्तिगत वैशिष्ट्ये एकदम टोकाची आहेत आणि म्हणूनच अशा व्यक्ती चटकन लक्षात राहतात. आपला असाही अनुभव आहे की आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीमध्ये संजय, विजय सारखे लोक फार थोडे असतात. बहुसंख्य लोक असे असतात की ज्यांच्यात अंतर्मुखता किंवा बहिर्मुखता जाणवेल इतकी नसते. म्हणून युगने केलेल्या वर्गीकरणाचे मूल्यमापन करताना असे म्हणता येईल की जगातील सर्व व्यक्तीच्या अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या प्रवृत्ती समप्रमाणात असतात. म्हणजेच हे लोक अंतर्मुखी नसतात व बहिर्मुखी नसतात, ते उभय स्वरूपी असतात. अंतर्मुखता बहिर्मुखता या गुणविशेषाच्या मापनाची चाचणी जर हजारो लोकांनी दिली व चाचणीच्या परिणामाचा आलेख काढला तर अंतर्मुखता व बहिर्मुखता या गुणविशेषाचे लोकांमध्ये सामान्य वितरण वक्रानुसार वितरण झालेले दिसेल. आकृती क्रमांक 3.2 पहा. याचा अर्थ असा की सर्व व्यक्ती अंतर्मुखता ह्या एका टोकापासून बहिर्मुखता ह्या विरुद्ध टोकापर्यंत विभागल्या जातात. उभय स्वरूपी या 2 टोकांच्या मध्यभागी असतात. अंतर्मुखी उभय स्वरूपी आणि बहिर्मुखी हे एकमेकांमध्ये इतक्या मालूपणे मिसळून जातात की त्यांना विभागणाऱ्या स्पष्ट सीमारेषा काढता येत नाहीत. याचाच अर्थ असा की अंतर्मुक्तेपासून बहिर्मुक्तीपर्यंत एक सातत्य असते. अंतर्मुक्ता बहिर्मुक्ता या गुणविशेषाच्या बाबतीत व्यक्तीमध्ये प्रमाणभेद असतात. आकृती 3.2 पहा. युगने सुचवलेल्याप्रमाणे प्रकारभेद नसतात. त्यामुळे आकृती बघू शकतो. अंतर्मुखी बहिर्मुखी, साक्षीबंध वर्ग, प्रकारभेद, लोकसंख्या, अंतर्मुखी, उभय स्वरूपी, बहिर्मुखी. इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर संपत आहे. अशा आकृती जर आपण लक्षात ठेवून काढली तर आपले मार्क आणखी पेपरमध्ये वाढतील. तर चला आता पुढचा व्हिडिओ, पुढचे टॉपिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.